हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स. महाराष्ट्र सीईटी सेलचं चॉईस फिलिंग चालू झालं, पण अजूनही प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स आहे. ऍक्च्युली मी आतापर्यंत वेट यासाठीच करत होतो की फायनल सीट मॅट्रिक्स येईल, फायनल मेरिट लिस्ट येईल, पण अजूनही आलेली नाहीये. पण मजबुरी म्हणून हा व्हिडिओ मी बनवतो आहे, बिकॉज ऑफ स्टुडंटला अजून सीट मॅट्रिक्स कशा पद्धतीने बघायचं, सीट्स कशा असतात आणि कशा पद्धतीने आपण चॉईस फिलिंग केली पाहिजे याच्याबद्दल काहीही इन्फॉर्मेशन मी दिलेली नाही. बिकॉज मी फायनल मेरिट लिस्ट आणि फायनल सीट मॅट्रिक्सची वाट बघत होतो, पण ते अजून आलेलं नाहीये. त्यामुळे हा व्हिडिओ बनवतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर चेंजेस होऊ शकतात, थोडेफार चेंजेस होऊ शकतात, बिकॉज काही कॉलेजेस ऍड होऊ शकतात. त्यामुळे फायनल हे सीट मॅट्रिक्स नाहीये. तरी पण एकदा 2026 मध्ये प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स आलेलं आहे, तर ते एक्झॅक्टली कशा पद्धतीने आहे याबद्दल हा व्हिडिओ बनवतो आहे. हे यामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस, प्रायव्हेट एमबीबीएस, गव्हर्नमेंट बीडीएस, प्रायव्हेट बीडीएस, हे 4 प्रकारचे कॉलेजेस यामध्ये दिलेले आहेत क्लिअरली. सगळ्यात पहिलं आपण बघणार आहोत की गव्हर्नमेंट एमबीबीएसच्या एक्झॅक्टली सीट किती असतात. प्रत्येक कॉलेजचं गव्हर्नमेंटचं सेम असतं. मी फक्त एका कॉलेजचं एक्सप्लेन करून देतो. प्रत्येक कॉलेजच्या गव्हर्नमेंटचं सेम असतं. त्यामुळे फक्त एक कॉलेजचं एकदम प्रॉपर एक्सप्लेन करतो की एससीच्या किती सीट असतात, एसटीच्या किती सीट असतात, कशा पद्धतीने चॉईस फिलिंग करणं गरजेचं आहे तुमच्यासाठी. बघा, सीट मॅट्रिक्स मध्ये जेव्हा तुम्ही तुमची आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला प्रिडिक्टर लिस्ट तर ब्राईट फ्युचरच प्रोव्हाइड करते, जर तुम्ही रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहात. जर नसाल तर तुम्ही प्रिडिक्शन लिस्ट कशा पद्धतीने बनवायची याबद्दल तुम्हाला याच्यातून अंदाजा नक्कीच येणार आहे. बघा, जे विद्यार्थी स्वतःहून प्रिडिक्टर लिस्ट बनवतायत त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा व्हिडिओ ठरला आहे. कोड हा कॉलेजचा कोड आहे. जेव्हा चॉईस फिलिंग करणार आहे, हा कॉलेजचा कोड तुमच्यासाठी खूप गरजेचा आहे. पहिलं असतं सिरियल नंबर, हा 1, हा 2, हा 3, हा 4. पण त्यानंतर कोड असतो कॉलेजचा. तो कोड कशा पद्धतीने, आता फर्स्ट कॉलेजचा कोड काय आहे? 1101. बघा, छोट्या अक्षरात आहे, कोपऱ्यामध्ये फर्स्ट कॉलेजचा कोड आहे 1101. कॉलेजचं नेम काय आहे? ग्रँड मेडिकल कॉलेज. गव्हर्नमेंट ऍडेड आहे? येस. इनटेक कॅपॅसिटी 250. एआयक्यू मध्ये 38 कॉलेज सीट्स आणि बाकीच्या उरलेल्या सीट्स तुम्हाला याच्यामध्ये भेटतात, स्टेटमध्ये भेटतात. टोटल 250 आहे. 250 पैकी बघून घ्या कशा पद्धतीने त्यांनी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. टोटल 250चं डिस्ट्रीब्युशन असं होतं, 38 सीट ऑल इंडिया कोटाला जातात. त्यानंतर ज्या उरलेल्या सीट आहेत, जीओआयच्या पण सीट असतात, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या पण 2 सीट असतात. यांची प्रोसेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करतं, ते त्यांच्यासाठी राखीव असतात. त्याच्याबद्दल आजपर्यंत कोणी काही डिस्क्लोज केलेलं नाहीये. आता येऊया सगळ्यात महत्वाचा उद्देश. जनरल, वुमेन, पीडब्ल्यूडी, ऑर्फन, ओआरपीसी, जनरल हिल्ली, वुमेन हिल्ली. सीट कशा पद्धतीने डिवाइड असतात ते बघा. एवढ्या कॅटेगरीमध्ये सीट डिवाइड असतात, म्हणजे एवढ्या कॅटेगरीमध्ये सीट त्या ठिकाणी डिवाइड असतात. एससीच्या कशा पद्धतीने सीट बघा. जनरलच्या 17, वुमेन 7, पीडब्ल्यूडी 1, ऑर्फन 1 आणि डायरेक्ट वुमेन्सची हिल्ली 1. अशा पद्धतीने सीट डिवाइड असतात प्रत्येक कॅटेगरी वाईज. तर मग आपण चॉईस फिलिंगची लिस्ट कशी बनवायची? बघा, चॉईस फिलिंगची लिस्ट एकदम सिंपल भाषेमध्ये सांगतो. जे कॉलेज आपल्याला लागणार नाहीये ते सगळ्यात पहिले ठेवा, सगळे कॉलेजेस. जे कॉलेज आपल्याला लागणार आहे ते खाली ठेवा. प्रिफरन्स बदलला म्हणून तुम्हाला कॉलेज भेटणार नाही असं नाहीये. सगळ्यात पहिले सगळे चांगले कॉलेजेस टाकून द्या. जर तुमचं लक असेल तर लागू पण शकतो. सो सर्वात पहिले सगळे चांगले कॉलेजेस टाकून द्या, जे की लो चान्सेस आहे भेटण्याचे, त्यानंतर मॉडरेट चान्सेस आणि त्यानंतर हाय चान्सेस. घाबरू नका, तुम्हाला 100% सीट भेटेल. असं नाही होणार की तुमच्यापेक्षा जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना आधी प्रिफरन्स दिला जाईल, कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना आधी प्रिफरन्स दिला जाईल आणि तुम्हाला जास्त मार्क असून प्रिफरन्स नसल्यामुळे भेटणार नाही, असं होणार नाही. कॉलेजेसची लिस्ट अशा पद्धतीने टाकायची, हाय प्रिफरन्स टू लो, म्हणजे लो प्रिफरन्स टू हाय प्रिफरन्स, म्हणजे आधी कॉलेज भेटणारच नाहीये. आता एखाद्या मुलाला ग्रँड मेडिकल कॉलेज भेटणारच नाही, तरी टाकायचं नाही का? टाकायचं. आणि सगळ्यात पहिलं ग्रँड मेडिकल, लोकमान्य टिळक, जीएस, त्याच्यानंतर टीएन, त्याच्यानंतर जेही कॉलेजेस आहेत त्यांची प्रॉपर लिस्ट बनवायची. त्याचे ब्राईट फ्युचर तुम्हाला प्रोव्हाइड करतच आहे. त्यामध्ये फक्त एक कन्फर्म असं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं की जे तुम्हाला तुमच्या मार्क्सच्या जवळपास आहे, की हा ही याच्याबद्दल, ह्या कॉलेजबद्दल आपल्याला एक प्रिडिक्टर आहे की हे कॉलेज आपल्याला भेटण्याची शक्यता आहे, याचा ऑल इंडिया रँक आपल्या मार्क्सच्या आसपास आहे. त्या कॉलेजेसची चॉईस फिलिंग करताना खूप काळजीपूर्वक करा. बिकॉज तुम्हाला मागच्या वर्षीची ऑल इंडिया रँक बघून तुम्हाला एक प्रिडिक्टर कॉलेज भेटण्याची शक्यता कोणती आहे याचा अंदाज आलेला असेल. पण ते कॉलेज तुम्हाला आवडतंय की नाही? आता जर समजा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 10 कॉलेज भेटण्याची शक्यता तुम्हाला आहे, मग वरचे तुम्ही टोटल 55 कॉलेजेस टाकायचेच नाही का?
टाकायचे. 55 to 55 सगळे टाकू शकता. फक्त सिटीचा प्रेफरन्स बघून घ्या, कोणत्या सिटीमध्ये तुम्हाला टाकायचंय, कोणत्या सिटीमध्ये नाही टाकायचं आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि ते जे 10 कॉलेजेस आहेत ते सगळ्यात शेवटी टाका. सगळ्यात पहिलं काम करा. सगळ्यात पहिले जे कॉलेजेस आपल्याला भेटणारच नाहीये असे सगळे कॉलेज टाकायचे, बट त्यामध्ये सिटी प्रेफरन्स बघून टाका. चॉईस फिलिंग तुम्ही 65 to 65 सर्व कॉलेजेसचे करू शकता. पण माझं पर्सनली सजेशन आहे, तुम्हाला जे आता तुम्ही गोंदिया, गडचिरोली या ठिकाणी तर तुम्ही जाणार नाही, तर ते कॉलेज जर भेटणार नसेल तर बिलकुल घेऊ नका. जर भेटत असेल तर बिलकुल चॉईस फिलिंग करू नका. आणि जर तुम्हाला रँकमध्ये तुमचं कोणतंच कॉलेज बसत नाही, फॉर एक्झाम्पल एकही कॉलेज तुम्हाला सीट भेटण्याची शक्यता नाहीये, असं कोणतंही कॉलेज असेल तर ते बिलकुल त्याची चॉईस फिलिंगच करू नका. हे सर्वांनी लक्षात घ्या. आता जाऊया पुढे. हे झालं गव्हर्नमेंट कॉलेजेस. गव्हर्नमेंटचे टोटल किती कॉलेजेस आहे? टोटल 42 कॉलेजेस गव्हर्नमेंटचे आहे. मी तुम्हाला लास्ट आकडा पण दाखवतो. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली, टोटल 42 गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत. पुढे येऊया प्रायव्हेट कॉलेजेसवरती. बघा प्रायव्हेट कॉलेजेसचे टोटल किती कॉलेजेस आहेत? 23 प्लस जे आता फॉर एक्झाम्पल आता NKP साळवे झालं, त्यानंतर विखे पाटील झालं, त्यानंतर तुमचं प्रकाश मेडिकल इन्स्टिट्यूट झालं, हे 3 कॉलेजेस मायनस झाले, नाही तर आज 26 कॉलेजेस असते. त्यानंतर हे ST BSP हे नवीन कॉलेजेस आले छत्रपती संभाजीनगरचं. अजून एक कॉलेज येणार होतं नवीन, तर ते नेक्स्ट राऊंड मध्ये येण्याची शक्यता आहे. पण सध्या टोटल 23 कॉलेजेस या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहे प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स मध्ये. हे सर्वांनी लक्षात घ्या. आता बघा, या ठिकाणी एक कॉलेज असं आहे की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे कॅटेगरी बेनिफिट्स भेटत नाही. लक्षात घ्या, एक नाही सॉरी 2 कॉलेजेस आहेत. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे कॅटेगरी बेनिफिट्स भेटत नाही. लक्षात घ्या. आणि ते कॉलेजेसचे नावही लक्षात ठेवा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर, मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे जालन्याचं. त्याचा कोड आहे 1345. 1345 कोडचं कॉलेज आपल्याला कुठल्याही प्रकारचं कॅटेगरी बेनिफिट्स देत नाही. सगळ्या ओपनच्या सीट त्या ठिकाणी आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या. हे एक झालं. त्यानंतर नेक्स्ट अजून एक कॉलेज आहे या लिस्टमध्ये ऑलरेडी ऍडेड आहे, ते बघा वेदांता पालघर. वेदांता पालघर मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची कॅटेगरी बेनिफिट भेटत नाही. हे सर्वांनी लक्षात घ्या. कॅटेगरी मधून नंबर लागू शकतो तुमचा, नंबर कॅटेगरी मधनं लागणार, पण त्या ठिकाणी बेनिफिट्स भेटतील का? नाही. कॅटेगरी बेनिफिट्स या दोन्ही कॉलेजमध्ये तुम्हाला भेटणार नाहीये. सो जेही विद्यार्थी फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला जर ऍडमिशन जर घ्यायचा प्रायव्हेट कॉलेजचा विचार करत असतील तर हे 2 कॉलेज तुम्ही सोडून द्या. हे एवढ्यांनी लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि हे तर मुस्लिम मायनॉरिटीज कॉलेज आहे. युजली आपले स्टुडंट त्या ठिकाणी कॉलेजला टाकत पण नाही. कट ऑफ भरपूर हाय जातो, पण कॅटेगरी बेनिफिट्स आपल्याला त्या ठिकाणी भेटत नाही. आणि सर्वात महत्वाचा विषय असा आहे, चॉईस फिलिंग करताना खूप काळजीपूर्वक करा. जर तुमचे मार्क्स चांगले असतील तर तुम्ही कुठले ना कुठे तुमची चॉईस तुमची काउन्सिलिंग जॉईन करायला हवी. कोणाला तरी तुमचे 2-5 हजारावरतून तुम्ही तुमचं ऍडमिशन खराब करून नका घेऊ. तुमची 1.5 कोटीची सीट जर तुम्हाला प्रॉपर गायडन्स जर नसेल तर तुम्हाला तुमच्या हातातून जाऊ शकते. का? प्रॉपर चॉईस फिलिंग नसेल. बघा इंटरनेटवरती सगळं काही अवेलेबल आहे. चॅट जीपीटी वरती सगळं अवेलेबल आहे. टाकलं इन्फॉर्मेशन भेटते. पण चॅट जीपीटी मध्ये सुद्धा खाली लिहिलेलं आहे की दिस इन्फॉर्मेशन इज नॉट करेक्ट. इफ प्लीज व्हेरीफाईड दिस इन्फॉर्मेशन विथ अदर सोर्सेस ऑल्सो. म्हणजे चॅट जीपीटी सुद्धा म्हणतं की तुम्ही दुसऱ्या सोर्सेस करून व्हेरीफाय करा. बघा सर्वात महत्वाचा विषय, ही जी व्हेरीफाईड इन्फॉर्मेशन आहे मी देतोय फॉर एक्झाम्पल, तर जे प्रिडिक्टर आहे फॉर एक्झाम्पल आमचं, ते प्रिडिक्टर एकदम प्रॉपर बनवलेलं आहे, त्याला प्रॉपर सेट केलेलं आहे, त्याच्या अकॉर्डिंग ते होत आहे. सो जेही स्टुडंट प्रॉपर यावर्षी 2026 मध्ये ऍडमिशन बघताय, तुम्हाला चांगले मार्क्स आहेत पण थोड्या गोष्टीवर तुमची चूक होऊन आणि ऍडमिशन मिस होऊ शकतं. सो स्टुडंट्स अँड पॅरेंट्स बी केअरफुल अबाउट दिस आणि प्रॉपर पद्धतीने काउन्सिलिंग जॉईन करा. काहीही हरकत नाही. 5,000 रुपये, 7,000, 10,000 जरी जात असतील तरी पण चालेल. पण सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे, चॉईस फिलिंग करताना एक मिस्टेक तुमची 1 ते 1.5 कोटी रुपयाची सीट घालवू शकतं. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अजून काही चेंजेस, सॉरी हे झालं एमबीबीएसचं. त्यानंतर सेम टू सेम गव्हर्नमेंट एमबीबीएसचे 5 कॉलेजेस आहेत आणि प्रायव्हेट एमबीबीएसचे टोटल 23 कॉलेजेस आहेत. तर अशा पद्धतीने आपण याची चॉईस फिलिंग करू शकतो. इथे तुम्हाला सीट मॅट्रिक्स वगैरे या ठिकाणी तुम्ही बनवू शकता याच्यावरतून आणि तुमची चॉईसेस पण बनवू शकता. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.